नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. मंडळी, ज्योतिषीय कुंडली शास्त्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला नेमकं काय करायचं असतं हेच महत्त्वाचं आहे ना. आपण उगाच ते कुंडलीमध्ये माझा हा ग्रह या स्थानामध्ये आहे, मग माझी ही दशा चालू आहे, मग माझा ग्रह अमक्या म्हणजे 4था आहे, 8वा आहे, 12वा आहे, ह्या सगळ्या झंझटमध्ये आपण उगाचच आपल्याला गुंतवून घेतो. मुद्दा लक्षात येतोय काय? त्याच्याकडनं म्हणजे ह्या मुद्द्यांमध्ये अडकण्यामध्ये काही उपयोग नाही ना. आपल्याला नेमकं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला नेमकं काय करायचंय हे महत्त्वाचं ठरते की नाही, तेच पाहायचं आपण. आणि तुम्ही कितीही कुठल्याही ग्रहस्थितीचा कसाही कितीही विचार करा, तुम्हाला करायचं तेच करावं लागतं. आणि तुम्हाला काय करायचं असतं तर तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने तुम्हाला जे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, काय तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अशुभता कोणाच्या माध्यमातून मिळणार आहे किंवा जाणवणार आहे, तर ती तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीप्रमाणे विपत, प्रत्यय आणि वध ह्याच 3 नक्षत्र म्हणजे एकूण 9 नक्षत्रांच्या माध्यमातून तुम्हाला ती अशुभता जाणवणार आहे. जर ती अशुभता जाणवती याचा अर्थ त्या 9 नक्षत्रांना सोडून इतर जी 18 नक्षत्र आहेत ती नक्षत्र शुभ आहेत की नाही, ते त्यांचं काम करतायत. आपल्याला दडपण कोणाचं आहे, भीती कोणाची आहे, तर त्या अशुभतेची. पण त्या अशुभतेची भीती बाळगून चालेल का? कारण बदलणार तर काही नाही आहे. जी ग्रहस्थिती समोर येणार आहे त्या ग्रहस्थितीनुसार जो प्रभाव परिणाम तुमच्यावर होणार आहे, तुमच्यावर म्हणजे तुमच्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचारावर, तो भोगायचाच आहे की नाही. मग अननेसेसरी म्हणजे उगाचच त्या ग्रहगोचर स्थितीला बदलायचा प्रयत्न का करावा आपण, येते लक्षात. म्हणजे तुम्हाला अशुभतादायक जी नक्षत्र ठरणार आहेत तिथं कायम ठरणार आहेत का? तुम्हाला नाही ना. त्यांचं म्हणजे चालू गोचर भ्रमणामध्ये तुम्हाला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांचं सानिध्य जिथे जिथे म्हणून येणार आहे तेवढ्याच कालावधीपुरतं तुम्हाला अशुभता जाणवते. मग त्या अशुभतेला आपण जर गृहीत धरलं तर तेवढं त्याच्यावरतीच फक्त काम करायचं ना आपल्याला. मुद्दा लक्षात आला. म्हणजे फक्त मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार जी अशुभता आहे त्या अशुभतेवर तुम्हाला पण काम करायचं आहे. मग तेवढंच काम करा ना. अवांतर कशाला दडपण घ्यायचं आहे. जे सांगितलं जातं ना, आता तुम्हाला 7.5 आहे, मग अमुक होईल, तमुक होईल. होऊन काय होणार आहे? जी ग्रहगोचर आता भ्रमण अवस्थेमध्ये आहे त्याच्या अवस्थेनुसार जे परिणाम भोगायचे ते भोगावेच लागणार आहे की नाही. मग घाबरायची कारण नाही ना. त्याच्यामध्ये फक्त लक्ष काय द्यायचं आहे तर मला माझ्या जन्म नक्षत्रानुसार जे अशुभ ठरणार आहे ते कुठल्याही माध्यमातून अशुभ ठरू शकते की नाही. म्हणजे व्यक्तिगत माध्यमातून, स्थान माध्यमातून, एखाद्या स्थळ माध्यमातून, कुठल्या तरी विषय माध्यमातून. तेवढं फक्त सहजरित्या जर आपल्याला टाळता आलं, टाळता इन द सेन्स टाळता येत नाही म्हणा, पण त्या परिस्थितीला आपल्याला जर सहजपणे हाताळता आलं तर किती छान होईल. आणि ते हाताळणं म्हणजेच
त्या अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र ग्रह यांच्या ऊर्जांना आपल्याला शुद्ध संतुलित राखायचा प्रयत्न करणे. येतं लक्षात? उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की केतूचं नक्षत्र घेऊ आपण, अश्विनी नक्षत्र, जे सर्वात पहिलं नक्षत्र आहे. त्या नक्षत्राला रवी मंगळ गुरु हे अशुभ ठरतात. तर आता रवी मंगळ गुरुची 9 नक्षत्रापैकी कुठल्याही म्हणजे जी 12 ग्रह आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक नक्षत्रामध्ये किंवा त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या नक्षत्रांमध्ये जर रवीचे नक्षत्र, मंगळाचे नक्षत्र किंवा गुरुचे नक्षत्र असतील तर ती त्यांच्या त्यांच्या कालावधीपुरती आपल्याला अशुभता म्हणजे दर्शवणार की नाही, जी आपल्याला भोगायची आहे. ते भोगताना जी अशुभता आपल्याला, ज्या अशुभतेला आपल्याला सामोरे जायचं आहे त्या अशुभतेला आपल्याला शुद्ध आणि संतुलित प्रमाणात राखता येते की नाही, तेच सांगितले ना ज्योतिषशास्त्रामध्ये. इथे लक्षात, ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला नक्षत्रांची आराध्य वृक्ष दिलेली आहे. ती का दिलेली आहे तर त्याचा सदुपयोग आपल्याला साधायचा आहे. मुद्दा लक्षात येतोय? आपल्याला पंचांगामध्ये जी नक्षत्रांची आराध्य वृक्ष दिलेली आहेत त्यांचा सदुपयोग साधायचा आहे. आणि तो सदुपयोग साधणे म्हणजेच आपल्याला अशुभ ठरणाऱ्या नक्षत्र ऊर्जांना शुद्ध संतुलित राखायचे. एवढंच करू शकतो मंडळी आपण, लक्षात घ्या. बाकी दुसरा कुठला पर्याय शिल्लक ठेवलेला नाही. त्यासाठी आम्ही वारंवार तुमच्यासमोर मांडतोय की प्रत्येकाने आपली जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या. तुमच्या म्हणजे प्रत्येकानं आपापल्या जन्म नक्षत्र गोचरनुसार जे तुम्हाला अशुभ ठरणारी नक्षत्र आहेत त्यांची ऊर्जा समजून घ्या. त्यांचं सानिध्य वर्तमानामध्ये कसं आहे. आता वर्तमानामधलं सानिध्य म्हणजे कुठे कुठे रिफ्लेक्ट होतं, कुठे कुठे ते जाणवतं, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, तुमच्या महादशेमध्ये, तुमच्या अंतर्दशेमध्ये आणि तुमच्या प्रत्यंतर दशेमध्ये. कारण त्याचाच म्हणजे प्रामुख्याने त्याचाच परिणाम आपल्या जीवनावर घडतो की नाही. त्यातला ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर रोजचा जो चंद्र आहे तो चंद्र ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्रांकडे म्हणजे रोजच्या रोज आपण त्या नक्षत्रांकडे लक्ष दिलं तर आपल्याला आपल्या जीवनातली अशुभता सहजपणे टाळता येईल की नाही. बघा, माझ्या पेजवर किंवा माझ्या याच्यावरती मी कॅलेंडरचं चित्र पाठवत असतो. बघा, ते कॅलेंडरचं चित्र जर प्रत्येकानं बनवून घेतलं तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नकळत तुमच्याकडं होणाऱ्या चुका किंवा तुमच्या हातून घडणारं कार्य ते जर अशुभ नक्षत्रावर घडत असेल तर साहजिक आहे ना, तुम्हाला त्या कार्यामध्ये अपयश येणार आहे, त्रास जाणवणार आहे. जर तुम्ही कॅलेंडर मार्किंग करून घेतलं तर तुमच्या आगाऊ लक्षात येईल की नाही, म्हणजे इन ॲडव्हान्स तुमच्या लक्षात येईल की अमुक अमुक दिवस माझ्यासाठी अशुभ आहे. मग त्या दिवशी जर तुम्ही कुठली शुभ कार्य केली नाही, तो दिवस नॉर्मली फक्त म्हणजे रुटीनप्रमाणे जगायचा प्रयत्न केला तर नकळत घडणाऱ्या सगळ्या अशुभता किंवा सगळं नुकसानीचं कारक बंद होईल की नाही, आवरतं येईल की नाही. आपण येते लक्षात. या व्हिडिओच्या माध्यमातून हाच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. भरकटू नका. अननेसेसरी जो काही अवडंबर माजवलं जातं, रवीची हे गुणधर्म आहे, चंद्राची हे स्वभाव आहे, गुरुचं हे दृष्ट्या आहेत, अहो ते जे आहे ते आहे. त्याचा तुमच्या जीवनामध्ये कसा परिणाम जाणवतोय हे पाहणे महत्त्वाचं आहे की नाही, तेवढंच पहा. आणि तुम्हाला जे सूट होतंय त्या पद्धतीने स्वतःला बॅलन्स राखायचा प्रयत्न करा. आलं लक्षात. त्यामुळे दडपण घेऊ नका, घाबरू नका. तुमचं स्वतःचं जन्म नक्षत्र आणि त्या जन्म नक्षत्राची गोचर समजावून घ्या आणि त्या
पद्धतीने, त्या जन्मनक्षत्र गोचरने सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही स्वतःचं दैनंदिन आयुष्य अधोरेखित करा किंवा आपण म्हणतो ना शेड्यूल करा. तुमचं आयुष्य म्हणजे नियोजित करा. ज्या दिवशी अशुभ नक्षत्र आहेत त्या दिवशी कुठलीही शुभ कार्य करायचे नाहीत. साधं सोपं आहे की नाही? ती कार्य टाळली. आता तुम्ही कॅलेंडर बनवलं की नाही, तुमच्या लक्षात येतं बघा. कुठलंही कार्य करायचं म्हटलं म्हणजे पैशाची देवाणघेवाण करायची, एखादं कार्य सुरू करायचे, एखादं प्रोजेक्ट हातात घ्यायचे किंवा एखादी घटना घडली असेल तर त्याबद्दल संदर्भातून निर्णय घ्यायचा असेल किंवा एखाद्या मीटिंग झाली असेल त्या मीटिंगचा निर्णय तुम्हाला द्यायचा असेल, घरामध्ये काही खरेदी करायची असेल, तर ह्या सगळ्या कार्यामधून शुभता लाभायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? साधं सिंपल गणित आहे ना. ज्या दिवशी तुम्हाला जी नक्षत्र अशुभ आहेत त्या दिवशी ह्यापैकी कुठलं कार्य करायचं नाही. आणि कॅलेंडरवरती मार्किंग करून ठेवल्यामुळे ते पाहिल्यामुळे आपल्या लक्षात काय येतं? जे कार्य करायचं त्याचं आपण नियोजन करू शकतो की नाही. बघा, माझ्या पेजवर जाऊन तुम्ही पाहिलेत ना तर तुम्हाला ते कॅलेंडरचं चित्र पण दिसेल. तर मला हाच मुद्दा म्हणजे तुमच्यासमोर मांडायचा होता. तुम्हाला हे सांगायचं होतं, स्वतःचं स्वतः पहा. तुमचं जन्मनक्षत्र तुम्हाला काय सांगतंय हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने आपलं दैनंदिन आयुष्य जगा. ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र मंडळी खूप सहज सोपं आहे आणि आपल्यासाठी दैनंदिन जीवनासाठी खूप सदुपयोगी ठरणार आहे. त्याचा सदुपयोग साधा. लक्षात. पुन्हा भेटू. तोपर्यंत ओम नमो आदेश.